अब खबर है भद्रावती तहसील से, जहां भद्रावती शहर में पानी की समस्या को लेकर एक निवेदन भद्रावती नगर परिषद को दिया गया। इस मौके पर भाजपा नेता पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर के साथ भाजपा के अन्य पदाधिकारी तथा नागरिक मौजूद थे। तो आइए सुनते हैं भद्रावती शहर में पानी की समस्या को लेकर क्या प्रतिक्रिया व्यक्त की गई। सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख की इस खबर में। सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि जावेद शेख ने हम तक खबर पहुंचाई है कि भद्रावती शहर के अनेक भागों में पानी की समस्या को लेकर भद्रावती नगर परिषद के पूर्व नगराध्यक्ष तथा भाजपा नेता अनिल धानोरकर के नेतृत्व में भद्रावती नगर परिषद को एक निवेदन दिया गया। इस मौके पर भाजपा नेता पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर के साथ भाजपा महामंत्री प्रशांत डाखरे, पूर्व नगराध्यक्ष संजय वासेकर, राजू बोरकर, किशोर ग्वारदेवे के साथ बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। वहीं इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर ने पानी की समस्या को लेकर दूरध्वनि द्वारा जलापूर्ति विभाग में कार्यरत एक कर्मी से बातचीत के दौरान कहा कि अगर भद्रावती शहर में सुचारू रूप से कुछ ही दिनों में नियमित जलापूर्ति नहीं की गई तो आने वाले दिनों में पानी की समस्या को लेकर एक बड़ा आंदोलन किया जाएगा। तो आइए सुनते हैं इस मौके पर पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। सुरळीत कसं चालू होईल? तुम्ही 8 दिवसाची वेळ दिली होती की 8 दिवसात पाणी सुरळीत चालू होईल। 8 दिवसाच्या जागेवर आता हा पूर्ण महिना होऊन राहिला। तो बरोबर आहे, काम तुम्ही केव्हा करायला पाहिजे? जानेवारी फरवरी महिन्यामध्ये काम करायला पाहिजे। जे काही तुम्हाला गाड साफ करायचं आहे, पाईपलाईन जोडायची आहे, ते सर्व कामं जानेवारी फरवरीत करायला पाहिजे। उन्हाळ्यामध्ये लग्नाचं सीझन असते, उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असते, अशा वेळेस तुम्ही 2 दिवस नळ येणार नाही, मस्त 1 दिवस नळ येणार नाही, नुसतं तुम्ही मॅसेज टाकला म्हणजे झालं का? नुसते मॅसेज टाकून देता आणि इकडे लोकांना त्रास होते, लोक आमच्यापर्यंत येतात आणि कोणी जर तुमच्या म्हणजे विचारायला आलं तर त्यांच्या विरोधात रिपोर्ट द्यायची धमकी देतात। असं झालेला आहे प्रकार। कोणते जर प्रश्न विचारायला आले तर रिपोर्ट देता, म्हणजे त्या नागरिकांच्या नावाने रिपोर्ट दिले जात आहे, ठेकेदाराच्या नावाने रिपोर्ट दिले जात आहे। पहिल्यांदा असे कामं भद्रावती नगरपालिकेत होत आहे। आम्ही तर पाणी पुरवठा योजना मी स्वतः मंजूर करून आणली 54 कोटीची, की भद्रावतीकरांना 2050 पर्यंत प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी मिळालं पाहिजे, म्हणून मी स्वतः मेहनत घेऊन योजना मंजूर करून आणली। तुम्हाला जुनी योजना चालू आहे त्याप्रमाणे आपण 24 तास पाणी देऊ शकतो। तुम्हाला फक्त बटन मारणे आणि पाणी देणे आहे, ते सुद्धा तुम्ही लोक बरोबर करू शकत नाही आहे। हो, तर वाढीवचं काम कधी जोडायला पाहिजे होतं? तुम्ही जानेवारी महिना होता, फरवरी महिना होता, आज जानेवारी 2024 पासून काम सुरू झालं, आज 2.25 वर्ष झाले, तरी पण तुमचं काम चालूच आहे। कामाबद्दल विषय नाही, परंतु काम केव्हा, पाणी पुरवठा केव्हा बंद ठेवायला पाहिजे? आज आम्ही या ठिकाणी आलो असता शिव मॅडम कुठेतरी मीटिंगला गेले, म्हणते इंजिनियर त्यांची आई बिमार आहे, तिकडे गेले आहे, त्यामुळे इथं कोणी जबाबदार व्यक्ती नाही की जे लोकांचं समाधान करेल, उत्तर देईल। आणि अध्यक्षाकडे गेलं तर तो तर त्या लोकांच्या विरोधात रिपोर्ट द्यायच्याच गोष्टी करते। ठीक आहे, आता ते जर आता योग्य जर तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत रोज जर देणं सुरू नाही केलं आणि लोकांना त्रास झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आजच आमचं आंदोलन होतं, परंतु कोणी आम्हाला विनंती केली की आज आंदोलन करू नका, म्हणून त्यांचा मान ठेवून आम्ही आज तुम्हाला इंटिमेशन देत आहोत की यानंतर जर रेग्युलर पाणी पुरवठा भद्रावतीकरांना झाला नाही तर मोठं आंदोलन या भद्रावती शहरामध्ये उभारल्या जाईल। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि या ठिकाणी असलेले सत्ताधारी राहतील। याची तुम्ही गंभीर्याने दखल घ्या आणि रोज लोकांना आणि वेळेवरती पाणी सोडा। वहीं इस मौके पर अन्य लोगों ने भी पानी की समस्या को लेकर क्या कहा, आइए सुनते हैं। 3 दिवस झाले तर नळाला तो पता नाही आहे। शिव मॅडमला फोन केला, शिव मॅडमनी तांत्रिक पद्धतीने उत्तरं दिले, ते त्यातून त्यांनी काही मार्ग म्हणजे सोयीस्कर मार्ग दिला। तर 3 दिवस भद्रावती जनता बिना पाण्याविना कसे राहणार? आधी अनिल भाऊ अध्यक्ष असताना नगर परिषदेचे बरोबर सर्व व्यवस्थित सगळेच हो, यात काही वाद नाही, परंतु आताची परिस्थिती अशी आहे की इथे कोणी पण आता नगर परिषदेमध्ये ऐकायला तयार नाही। अध्यक्षाकडे गेलो, अध्यक्ष म्हणतात सायंकाळी नळी। शिव मॅडमला फोन लावला, शिव मॅडम म्हणतात आम्ही गावात लाऊडस्पीकर फिरवला होता। हो ठीक आहे, तुम्ही लाऊडस्पीकर फिरवला होता, पण त्याच्यावर तुमची तांत्रिक उपाययोजना झाली का? बा पर्याय व्यवस्था झाली का? नाही। नंतर त्यांनी मी म्हटलं याचा पर्याय काय, तर त्यांनी मध्येच फोन कापून टाकला शिव मॅडम। अशी आज भद्रावतीमध्ये परिस्थिती आहे।
आणि या परिस्थितीवर काहीतरी तोडगा निर्णय निघाला पाहिजे. भद्रावतीमध्ये समस्याची भद्रावती नगर परिषदने भद्रावतीला समस्येचा विळख्यात टाकलेला आहे. पाण्याची समस्या एवढी गंभीर केली आहे की 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी भद्रावती नागरिकांना मिळत नाही. त्यानिमित्तानं यापूर्वी आम्ही प्रशासनाशी बोललो असता प्रशासनाने उडवणीची उत्तरं दिली. हे बरोबर नाही आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर पाणी संदर्भात तोडगा काढावा आणि जनतेला या जाचातून मुक्त केलं पाहिजे अशी विनंती त्या नगर प्रशासनाला आहे. नमस्कार. आज आम्ही नगर परिषदमध्ये काही विविध समस्याच्या अनुषंगाने आम्ही इथं पोहोचलो. नगर परिषदच्या मुख्याधिकारी मॅडमकडे आम्हाला ते निवेदन द्यायचं आहे. आम्ही बघत आहोत की पाण्याची समस्या ही खूप इथं उद्भवलेली आहे. इथं कुठेतरी ढिसाळ नियोजनाचा अभाव दिसत आहे, त्याच्यामुळे ही पाण्याची समस्या उद्भवली असं आम्हाला दिसून येतं. दुसरी विषय असा आहे की आपण बघत आहोत की आपण आता जे राज्यकर्त्रीचं काम करत आहे, आपण यांना निवडून दिलं. त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जे विषय होते त्या विषयाचा बगल देऊन भलतेच विषय तुम्ही घेत आहे. आता लेंडाळा तलाव आता यांनी घेतलेला आहे, काही विषय नाही आहे, घेतलाच पाहिजे. पण प्राथमिक गरजा आपल्या शहराच्या काय आहेत ते पहिलं तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. प्राथमिक गरजा ओळखून ते सोडून आज आम्हाला चांगली शाळा पाहिजे आहे, गावाला चांगलं हॉस्पिटल पाहिजे आहे, ते सोडून तुम्ही म्हणजे हे कसं झालं आहे की कौलाच्या घराला कुठेतरी कुलुंबी लावायचा विषय चालू झाला आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा कुठेतरी थांबला पाहिजे. त्या संदर्भात आम्ही नगर परिषदमध्ये आलो आहे निवेदन देण्याकरिता. या जर विषयाला हे म्हणजे याचा जर मार्ग निघाला नाही तर आम्हाला कुठेतरी कठोर पावलं आम्हाला उचलावं लागेल. त्यासाठी आम्ही इथं आलो. CTV के लिए जावशेक की रिपोर्ट.